जैन सर्वांना आजचे जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 27 ऑगस्ट 2023 तिसरे. ओके, स्टार्ट करूया क्वेश्चनला. पहिला प्रश्न पाहूया. म्हणत आहे 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे 1000च्या वर आहे? तर ग्रामीण भाग दिलेला आहे आणि 1000च्या वर. तर गोवा आणि केरळ दोन्हीचे 1000च्या वर आहे. गोवाचे किती आहे? 1003 1000 पैकी. आणि केरळचे किती आहे? 1078 1000 पैकी. ठीक आहे. सपोज इथे ग्रामीण भाग दिला नसता शब्द, तर मग इथे फक्त केरळ आला असता. का? तर केरळचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे देशभरामध्ये. गोवाचे किती आहे? गोवाचे 973 आहे. फक्त गोवाचे ग्रामीणचे सांगत नाहीये मी. आणि केरळचे किती आहे? केरळचे 1084 आहे. ठीक आहे. आता हे जास्त वाले विचारलेले आहेत, त्यांनी कमी जर विचारलं तर काय सांगणार? हरियाणा. हरियाणा सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. ते डायलॉग तुम्हाला माहिती आहे का? हमारी छोरी छोरों से कम है के? हाँ, तुम्हारी छोरी छोरों से कम है यहाँ पर. म्हणजे हे हरियाणवी भाषेचा डायलॉग आहे. 800 किती आहे भाई? 78 काहीतरी आहे. जरा सांगा बरं किती आहे हरियाणाचा, मला जरा आठवत नाहीये. ठीक, 1000 पैकी. पण 800 प्लसच आहे. ठीक, 800 प्लस आणि 900च्या आत आहे. तुम्हारी छोरी छोरों से कम है. परत आता सध्या काय झालेलं आहे की भाई तलाठी भरती जी आहे ती एमपीएससी कडे गेली. तर एमपीएससी हे महाराष्ट्राबद्दल विचारू शकतो. जर 2011चं सेन्सस विचारलं तर उत्तर काय देणार तुम्ही? रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त काय लिंग गुणोत्तर प्रमाण आहे? 1000 नाही, 11-22 1000पैकी. तिथे स्थलांतर पण खूप जास्त होतं. म्हणजे रत्नागिरीतून बाहेर मुंबई इकडे तिकडे साईड पुरुष मंडळी जात असते कामासाठी. ठीक आहे. स्थलांतर पण जास्त आहे. आणि कमी असं विचारलं तर कोणाचं आहे? मुंबई सिटीचं आहे कमी. किती कमी आहे? 832 और कधी कधी ते उत्तर देतील 838. तर दोन्ही योग्य आहेत. ठीक आहे. बस हे मुंबई सिटीवालं. मुंबई से आया मेरा दोस्त. मुंबई से आया मेरा दोस्त क्यों? क्योंकि उसकी शादी नहीं हुई. कारण तिथे ऑलरेडी खूप जण बेकार पडलेले. नेक्स्ट उत्तर 1, 2 दोन्ही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो? तर जगातील सर्वाधिक पाऊस मौसिनराम मध्ये पडतो, जे की इंडियामध्येच आहे. मेघालया. शब्द बघा कसा आहे, मेघालया. मेघारे. मेघा म्हणजेच काय? पाऊस, वर्षा, है ना. आता सध्या प्रत्येकाला असं पाठ झालेलं आहे की मौसिनराम हे मेघालयामध्ये आहे. ते प्रश्न फिरवू शकतात. खासी हिल्स टाकून शकतात. खासी हिल्स. ओके. तर इथे तुम्ही कन्फ्युज नका हो. त्यांनी जर विचारलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, तर तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे आंबोई. आंबोई इथे खूप जास्त पाऊस पडतो, जे की सिंधुदुर्ग मध्ये आहे. सिंधुदुर्ग. ठीक आहे. नेक्स्ट बघा ऑप्शन कसे दिले त्यांनी. एकदम पाहिलं की लगेच उत्तर येईल असं आहे. प्रश्न 3. डॅश मध्ये टिम बर्नर्स-लीने वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला? तर 1990 मध्ये. नंतर त्याचे नाव WWW बद्दल दिलेलं आहे. त्याचे नाव नेक्सस असं काहीतरी झालेलं आहे. कन्फ्युज नका होईल. कम्प्युटरचा क्वेश्चन घेऊ आपण. जर एक्झाम आली, म्हणजे एक्झाम जाहिरात पडली की आपण कम्प्युटरचा एक टॉपिक घेऊया चांगल्या प्रकारे. Which of the following statement is correct? Correct म्हणत आहे. The elements of weather and climate is different. Temperature, atmospheric pressure, wind, humidity and precipitation are elements of weather. तर हे पहिला चुकीचं आहे आणि दुसरा योग्य आहे. म्हणजे एलिमेंट्स जे आहेत वेदर आणि क्लायमेटचे दोन्ही सेम आहेत. एलिमेंट्स काय काय आहेत? टेम्परेचर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, वाइंड, ह्युमिडिटी, प्रेसिपिटेशन. तुम्हाला कन्फ्युज कुठे होऊ शकतं की इथे जर असताना द वेदर अँड क्लायमेट आर डिफरंट, तर मग योग्य असतं. कसं? वेदर आणि क्लायमेट डिफरंट कसे आहेत? वेदर काय असतात? तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक गुगलवरती जाणे म्हणा की टेल माय सिटी वेदर. ठीक आहे. मग तुमच्या सिटीचे जे काही वेदर आहे लोकेशन ट्रेस करून सांगेन की 1 वाजता पाऊस पडणार आहे, 2 वाजता आभाळ येणार आहे, 3 वाजता ऊन येणार आहे, 4 वाजता गरमी होणार आहे, असं वेदर सांगतं. वेदरचं हे काम आहे. आणि क्लायमेट काय करतं?
क्लायमेट सांगतं पुढच्या 15 दिवसानंतर इथे इथे पाऊस पडेल किंवा मागे 15 दिवसात काय झालेलं आहे ते एकदाच सांगतो. मागील 1 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये समर, विंटर, ठीक आहे, रेनी सीझन, हे सर्व कोण सांगतं? क्लायमेट सांगतं. म्हणजे एकदम कलेक्टिव्ह नाउन टाईप आहे, कलेक्टिव्ह नाउन, ठीक आहे. आणि हे वेदर कशा टाईपचं आहे तर स्पेसिफिक नाउन, प्रॉपर नाउन टाईप आहे, ठीक आहे. असो, तर उत्तर काय येईल? ओनली 2. का तर करेक्ट विचारलेलं आहे त्यांनी. ओनली 2 इज द करेक्ट वन. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद हा संघराज्य अधिकृत भाषेशी संबंधित आहे? तर इथे उत्तर आहे 343, ठीक आहे, संबंधित भाषेशी संबंधित आहे. 343 हे कोणाचं घण आहे सांगा बरं, कोणाचं घण आहे? ढवळे सरांचे क्लास जॉईन केलंय का तुम्ही? अरे नाही केलं तर यार जॉईन करा, माझा ऐका. गेले तर गेले पैसे. तुम्ही म्हणत असाल मला सर्वच येतं, एक टाइम तुम्हाला सर्व येतही असेल पण तिथे एकच तास असतो, तेव्हा मग विचार करा काय करायचं ना काय नाही, मग परेशानी होईल तुमची, ठीक आहे. मला काय मिळणार आहे सरांचा प्रचार प्रसार करून? मी काय खूप मोठी आहे का? माझे सबस्क्रायबर्स पण कमी आहेत आणि सर मला ओळखत पण नाहीतच बेसिकली, ठीक आहे. असो, हा, तर इथे आता बाकीचे ऑप्शन पण आपण पाहून घेऊया. 343 आणि अधिकृत भाषा आलेली आहे, त्या संबंधी मला तुम्हाला एक छान असा टॉपिक सांगायचा आहे, सांगणार पण आहे. पण त्या अगोदर 218 जे की हायकोर्टच्या आर्टिकलमध्ये येते, कलमामध्ये, तर ते आपण पाहून घेऊया पहिले. पहा, इथे मी दिलेलं आहे सरळ सरळ, का तर टाइम जाम जात आहे आणि व्यवस्थित लिहिता पण येत नाही म्हणून. भारतीय संविधानातील उच्च न्यायालयाची तरतुदी अनुच्छेद 214, 231 आहे. म्हणजे इथे 218 पण दिलेला आहे जे ऑप्शन मध्ये आहे आपल्या, ठीक आहे. तर 214 पासून 231 जे आहे ते हायकोर्ट संबंधित आर्टिकल आहेत. हे कोणत्या भागामध्ये येतात तर भाग नंबर 6 भाग मध्ये येतात, ठीक आहे. मी तुम्हाला 25 भाग सांगितलेले आहेत. तुम्हाला हेही म्हणलेलं आहे की काही इम्पॉर्टंट जे आहे तेच करणार आहोत आपण एक्झाम मध्ये येण्यासाठी. तर 214 आणि 231 पर्यंत आपण पूर्ण पाठ करणार नाही, काही इम्पॉर्टंट आहेत तेच घेऊया आणि तेही आपण एका स्टोरी मध्ये घेऊया. स्टोरी काय आहे पहा. स्टोरी अशी आहे की आपले जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीसचे, काय करतात, एका टेकडीवर जाऊन थांबतात. एका टेकडीवर जाऊन ते थांबतात. तिथे थांबल्यावर ते पाहतात की भाई इथे काहीतरी ना 214 राज्य, हा, राज्यामध्ये काहीतरी आपल्याला गोष्टी पाहिजेत, जे काही सहकार्य. बेसिकली तुम्हाला माहित असेल की देवेंद्र फडणवीसची हे लॉ केलेले आहेत, ठीक आहे, लॉ केलेले आहेत तेही लक्षात ठेवा. आणि ते एकदम टेकडीवर जाऊन आपल्या राज्याकडे पाहत असतात, महाराष्ट्र राज्याकडे. म्हणजेच काय, म्हणजे यामध्ये येतं उच्च न्यायालय, राज्यासाठी उच्च न्यायालय 214 मध्ये, ठीक आहे. मग ते पाहिल्यानंतर एक गोष्ट रेकॉर्ड करतात. ते काय रेकॉर्ड करतात? कोर्ट ऑफ रेकॉर्ड रेकॉर्ड करतात. कोर्ट ऑफ रेकॉर्ड करतात. ते केल्यानंतर त्यांना एक आयडिया येते की भाई काहीतरी चेंजेस किंवा काहीतरी घटना दुरुस्ती केली पाहिजे. काय घटना दुरुस्ती किंवा काय रचना केली पाहिजे? रचना कशाची केलेली पाहिजे तर उच्च न्यायालयाची रचना. संविधान म्हणजे संविधान नाही, इथे घटना दुरुस्ती येईल, ठीक आहे. घटना दुरुस्ती किंवा रचना, उच्च न्यायालयाची रचना. मग ते पाहिल्यानंतर त्यांना एक आयडिया येईल की इथे काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? जजेसची कमी आहे. हायकोर्ट तर आहे, एक बिल्डिंग आहे, पण तिथे जजची कमी आहे. मग ते नियुक्त करायला सुरुवात करतात. जज 217 मध्ये जज नियुक्त होतात. हे झालं. मग त्यांना एक आयडिया येते, यार जज तर नियुक्त झाले पण काही जण खूप म्हणजे असे आहेत की त्यांना बरोबर हँडल करता येत नाहीये. मग काही जणांना ते रिमूव्ह करतात, म्हणजे आपल्या पदावरून काढणे. अर्जच्या ठिकाणी पदावरून काढणे लिहा. पदावरून काढणे. पदावरून काढणे काही हुशार लोकच तिथे ठेवतात, ठीक. मग ते हुशार जे काही जज आहेत त्या जजला शपथविधी घ्यायला लावतात. कोण? आपले देवेंद्र फडणवीसचे. शपथविधी घेतल्यानंतर इथे त्या बिल्डिंग मध्ये, त्या न्यायालयामध्ये निर्बंध म्हणजे रेस्ट्रिक्ट करतात. कोणाला रेस्ट्रिक्ट करतात तर वकिलांना, ठीक आहे. वकील निर्बंध लक्षात ठेवा, वकील निर्बंध. मग नंतर
जज जेव्हा नियुक्त होतात 1 महिना होऊन जातो, जजला वाटायला लागतं यार 1 महिना झालेला आहे, आता आपल्या खिशात पगार यायला पाहिजे, आपल्या फोन पे वरती पगार यायला पाहिजे. तर पगार येते, ठीक आहे. 221 अनुसार पगार मिळते त्यांना. आणि पगार मिळाल्यानंतर असं लक्षात येतं त्या जजच्या की आपला जो हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये मला पगार 1 लाखच मिळते आहे, आणि दुसरा जो हायकोर्ट आहे तिथे मला पगार जास्त मिळू शकते, 1.5 लाख 2 लाख मिळू शकते. मग तो काय करतो, ट्रान्सफर करून घेतो. हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर. तर हे इम्पॉर्टंट वाले आपले सगळे काय झालेले आहेत, उच्च न्यायालयाचे आर्टिकल झालेले आहेत, जे की भाग 6 मध्ये येतात. 214, 231 थोडेसे अजून इम्पॉर्टंट पहा. इथे तर हे उच्च न्यायालयाचे आहेत. सर्वोच्च न्यायालय दिलं असतं तर काय असतात, आर्टिकल नंबर कोणते असतात सर्वोच्च न्यायालयाचे. ह्याला उलट करायचं थोडं आणि याला सरळ ठेवायचं. 1, 2, 4 हे इथनं सर्वोच्च न्यायालयाचे सुरू होतात, ठीक आहे. अजून काय तर 25 हायकोर्ट आहेत. 25 हायकोर्ट आहेत देशभरामध्ये, आणि ते डिवाइड पण केलेले आहेत. थोडंसं मी तुम्हाला हायकोर्टचं दिलेलं आहे एक व्हिडिओ, ते व्हिडिओ जाऊन पहा. त्या व्हिडिओतनं बाहेरनं क्वेश्चन येणार नाहीत, आला तर करंट अफेअर्सचा येऊ शकतो, बाकी दुसरा कुठलाच नाही, ठीक आहे. सध्याचे CJI कोण आहेत, तर सूर्यकांत आहेत. माझ्या गळ्यामध्ये एकदम त्रास होतोय, सॉरी आवाज जरा वेगळा आला असेल तर. 1 सेकंड पाणी प्यायला देते. पाणी प्यायला घेते ना तेव्हा असं वाटतं माईक वर पाणी पडेल, माईक खराब होईल, इतका निगेटिव्ह विचार करते ना मी. तर हे झाले हे हायकोर्ट वाले, ठीक आहे. आता अधिकृत भाषा आलेली आहे, त्यामुळे आपल्याला एक अजून टॉपिक करायला लागेल. कुठला अजून एक टॉपिक, ते म्हणजे अधिकृत भाषेचा. तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या इथे 22 भाग होते आणि नंतर किती झाले, 25 भाग झाले. आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की 8 अनुसूची होत्या, त्याच्यानंतर 12 अनुसूची झाल्या. आता ते 12चे 12 अनुसूची पाहून घेऊया कोणत्या कोणत्या आहेत. इथे मी दिलेली आहे फोटो, ठीक आहे. 12 अनुसूची आहे. इंग्लिशमध्ये पाठ करायला तर तुम्हाला सोपं जाईल, पण ठीक आहे, मराठीमध्ये मी ते सांगत आहे. इंग्लिशमध्ये टीयर्स ऑफ ओल्ड PM असा ट्रिक आहे. खैर आपण इकडेच बघूया. पहिले परिशिष्ट किंवा फर्स्ट शेड्यूल किंवा पहिली अनुसूची कशाशी संबंधित आहे, राज्याशी संबंधित आहे. दुसरी अनुसूची एमोल्युमेंट्स और सॅलरी म्हणजे वेतन. वेतन कुणाकुणाचे वेतन असते, वेतन यामध्ये दिलेलं असतं राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, विधानसभा अध्यक्षांचे, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे काही जज आहेत त्यांचे पण इथे वेतन दिलेले आहेत, ठीक आहे. पहिल्यामध्ये फक्त राज्य असा शब्द लक्षात ठेवा, दुसऱ्यामध्ये वेतन असा शब्द लक्षात ठेवा, तिसऱ्यामध्ये शपथ होते. शपथ, ओथ अँड अफर्मेशन. आता तुम्ही म्हणाल ओथ आणि अफर्मेशन मध्ये काय चेंजेस आहे. ओथ म्हणजे शपथ, जे शपथ देवाच्या साक्षीने केली जाते, आणि अफर्मेशन त्यांना असते जे देवाला मानत नाहीत, ठीक आहे. चौथी परिशिष्ट, 4th शेड्यूल, राज्यसभा अलोकेशन वरती आहे. अलोकेशन किंवा राज्यसभा जागा निवड वरती आहे. नाही राज्यसभा प्रदेश वाटप मध्ये संबंधित आहे, ठीक आहे. अलोकेशन म्हणजे प्रदेश वाटप केले जातात. 5वे काय आहे तर 5वे परिशिष्ट सांगते की प्रशासन. शेड्यूल्ड एरियाज मध्ये प्रशासन कसं चालवलं गेलं पाहिजे. शेड्यूल्ड एरियाज मध्ये कोणते कोणते एरिया येतात. ATM विदाउट मनी. ATM विदाउट मनी म्हणजे काय, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम. मनी नाहीये, विदाउट मनी म्हटलेलं आहे म्हणजेच मिझोरम. नाहीतर मणिपूर चुकून कराल, चूक होऊन जाईल, ठीक आहे. हे 5व्या शेड्यूल मध्ये येते. तिथले प्रशासन जे आहे त्या संबंधित येतं, इथल्या प्रशासना संबंधित. 6व्या परिशिष्टामध्ये काय येते, आदिवासी विभाग. आदिवासी विभाग तेही नॉर्थ ईस्ट हेच वाले, ठीक आहे. हे जे आहेत त्या आदिवासी विभागामध्ये येतात. ट्रायबल एरियाज लक्षात ठेवा. 7वे सूची, डिव्हिजन ऑफ पॉवर्स.
पॉवर्सचे डिव्हिजन होते इथे. कुठले कुठले डिव्हिजन होते तर तुम्हाला हे माहित असेल, कॉन्करंट लिस्ट. आता राज्य काही गोष्टी हाताळत असतो, जसं की पोलीस हे गोष्ट राज्याच्या हातात असते, त्यामध्ये हस्तक्षेप केंद्राचा नसतो, म्हणजे सेंट्रल गोष्टींचा नसतो. ठीक आहे. आणि राज्य केंद्र हे वेगवेगळे, आणि एक कॉन्करंट लिस्ट म्हणून असते, म्हणजे एकमेव लिस्ट, दोन्हींची मिळून एक संघ लिस्ट पण असते. ठीक आहे. ते काय, हे तिन्ही गोष्टी कशामध्ये येतात तर हे तिन्ही गोष्टी 7th शेड्यूल मध्ये येतात, 7व्या अनुसूचीमध्ये येतात. ठीक आहे. तर जे कॉन्करंट लिस्ट आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट थोडेसे जाणून घेऊया कोणते कोणते आहेत. पण त्या अगोदर कॉन्करंट लिस्ट जे आहे ना, नेमकं काय असतं, म्हणजे केंद्र आणि राज्य मिळून एक गोष्ट करत असते, ते कॉन्करंट लिस्ट मध्ये येते. ठीक आहे. कोणते कोणते गोष्ट मिळून करतात ते, एज्युकेशन एक करतात. ठीक आहे. वन विभाग, वन फॉरेस्ट. ठीक. परत वेट्स अँड मेजर. वेट्स म्हणजे 1 किलो 2 किलो हे ते, म्हणजे आता पहा, राज्यामध्ये कांदा इकडला कांदा तिकडला कांदा इकडे येतो. तिकडला जर वेट कमी असेल आणि महाराष्ट्राचे लोक भांडायला लागतील ना, तर म्हणजे वेट अँड मेजर्स हे काय सेम आहेत, सेम ठेवलेले आहेत केंद्राने आणि राज्याने. दुसरं म्हणजे प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड अॅनिमल्स वगैरे, आणि जस्टिस. इंग्लिश मध्ये मुद्दाम देत आहे, सोप्पा आहे, लक्षात ठेवा, काही अवघड नाही. फॉरेस्ट, एज्युकेशन हे असे शब्द तुम्हाला लक्षात नाही राहत तर काय बोलू आता तुम्हाला. हे काय झालं, कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. एक गोष्ट सांगू की नको तुम्हाला, सांगतेच असो. युनियन लिस्ट, युनियन म्हणजे केंद्र, स्टेट लिस्ट इथे, आणि हे कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्ट मध्ये किती गोष्टी आहेत तर 97 गोष्टी आहेत. स्टेट लिस्ट मध्ये किती गोष्टी आहेत तर 66 आहेत, आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये विचारलं तर 47 आहेत. ठीक आहे. हे फॅक्च्युअल डाटा आहे, पाठ करणं गरजेचं आहेच. ठीक आहे. अजून मी तुम्हाला जास्त सांगितलं पण नाही, अजून खूप आहेत गोष्टी. आठवा आहे सर्वात इम्पॉर्टंट, ज्यासाठी मी अट्टहास केला की हे टॉपिक घेणं गरजेचं आहे. 8व्यामध्ये काय येतं, भाषा, लँग्वेज येतात. कोणते कोणते लँग्वेज, आता पूर्वी किती होते, 14 लँग्वेज होत्या, अधिकृत भाषा होत्या. ठीक आहे. ऑफिशियल लँग्वेज होते 14, आता सध्या किती आहेत, 22 आहेत. ठीक आहे. सध्याचा करंट क्वेश्चन विचारू शकतात की न्यूली ऍडेड 2024 मध्ये कोणते कोणते ऍड झालेले आहेत, असं ते प्रश्न विचारू शकतात. तर तुम्हाला एक ट्रिक सांगते, मार त्या पालीला प्रत्येक वेळी असंच बेंगाली म्हणजे बघायली. ठीक आहे. मार त्या पालीला, मार म्हणजेच मराठी, त्या पालीला पाली भाषा. ठीक आहे. ओरली सांगते मी तुम्हाला, लिहून घ्या प्लीज. प्रत्येक वेळी म्हणजे प्राकृत भाषा, प्रत्येक प्राकृत. ठीक आहे. असंच म्हणजेच आसाम. ठीक आहे. बेंगाली म्हणजे बेंगाली, बघायलिया. ठीक आहे. एक ऍक्सेंट आहे ना कुठला तरी, काय म्हणतात सिटीचा, त्या टाईप. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात. अजून एखादी वेळेस यावरती एक स्पेसिक असा टॉपिक मी ऍड करून टाकेन, खूप इम्पॉर्टंट आहे. हे झाले 8वा. 9वामध्ये काय येतं तर कायदे येतात. लँड अँड रिफॉर्म्स व्हॅलिडेशन, जमिनीशी संबंधित कायदे येतात, जमीन सुधारणा. ठीक आहे. यामध्ये 10व्यामध्ये काय येतं, पक्षांतर. आता आपले जे एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी पक्षांतर केलं होतं, सगळ्या आमदारांचं आपल्याकडे ओढून घेतले होते. ते कशानुसार, शेड्यूल नंबर 10व्यानुसार ते पक्षांतर झालं होतं. एकदम इकडले आमदार तिकडे पळून गेले. ठीक आहे. आपल्या स्वतःचं अस्तित्व स्थापन केले 10व्या अनुसूचीनुसार. 11वी अनुसूची काय सांगते, पंचायत सांगते, जे की 73व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे सुधारणेनुसार 1992. ठीक. आणि 12वी काय सांगते, म्युनिसिपॅलिटी, हे 74व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1992. ठीक आहे. हे इतके 12चे 12 झालेले आहेत. एवढे लक्षात ठेवा. तुम्ही मला आठवून द्या की 8व्या अनुसूचीवर मला खूप जास्त किंवा एक
चांगला टॉपिक रेडी करायचा आहे, हे आठवून द्या. ठीक आहे, कधी तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही पाहाल हा व्हिडिओ तर. ठीक, तर भाई हे झाले आहेत आपले हायकोर्ट आणि इकडचे आर्टिकल. पहा, अशा टाईपने आर्टिकल कम्प्लीट होत असतात. ठीक आहे, सो हे मिस करत जाऊ नका, कामाचे आहेत. 132 कशाशी संबंधित आहेत तर उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गोष्टी जाणे. म्हणजे आता उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला निवाडा व्यवस्थित मिळालेला नसेल तर तुम्ही काय करणार, सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार. हे आर्टिकल 132 नुसार येते. आर्टिकल 368 काय सांगतं तर घटना दुरुस्ती जी होते ना, आता मी तुम्हाला बोलले की ही घटना दुरुस्त झाली, एखादी घटना दुरुस्ती होत असेल. पूर्वी काय झालं होतं की जमीन हे एक हक्क दिला होता त्यांनी. जमीन हे प्रत्येकाचा हक्क आहे, स्वतंत्र आहे जमीन, असं दिला होता. पण ते काढून घेण्यात आला. काढून घेण्यात आला आणि घटना दुरुस्ती केली, थोडस चेंज करून टाकलं. का तर हक्क आहे, स्वतंत्र आहे, तर कोणीही जमीन काय करू लागलं, दगड वगैरे लावून असं साईडने माझी जमीन म्हणून असं घोषणा करत होत. त्यामुळे घटना दुरुस्ती, कोणत्या आर्टिकल नुसार घटना दुरुस्ती होत असते तर 368 नुसार. ठीक आहे, समजलं का तुम्हाला हे? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. खूप जास्त झालं ना, किती वेळ झाला यार, 21 मिनिट, काय होत नाही. Which of the following statement is correct? The cell wall permit the cells of plants, fungi and bacteria to withstand very dilute external media without bursting. Second, cellulose is complex substance and provides structural strength to plants. तर दोन्ही योग्य आहे, इथे उत्तर आहे. सध्याच आता खूप मोठा टॉपिक झालेला आहे, त्यामुळे हे सायन्स वाला तर मी तुम्हाला सांगितलंय की सायन्स स्पेसिफिकली आपण एक व्हिडिओ घेत जाऊया. ठीक, तर ठीक आहे, सायन्सचं नंतरच घेऊया. हे दोन्ही उत्तर योग्य आहे, पाठ करा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट गोपालकृष्ण गोखले? गोपालकृष्ण गोखले यांच्याबद्दल काय खरं आहे? ही फाउंडेड सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी 1905. तर येस, इट इज करेक्ट. ही वॉज बॅरिस्टर इन अर्ली लाईफ. तर बॅरिस्टर नव्हते, ते पॉलिटिशियन होते. काय होते? पॉलिटिशियन होते. त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली 1905 मध्ये. डायरेक्ट सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी लक्षात ठेवा, कारण कंबाईन मध्ये क्वेश्चन आला होता. मराठीमध्येही सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी दिली. आता ज्यांनी कोणी ट्रान्सलेट केला असेल तर काय हरकत नव्हती, माहित नसेल तर काय करणार तुम्ही, है ना. त्यामुळे डायरेक्ट इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा. आता थोडस गोपालकृष्ण गोखले यांच्याबद्दल माहिती घेऊया. त्यांनी एक न्यूजपेपर स्टार्ट केला. कोणता? हितवाद. आणि सुधारक मध्ये पण त्यांनी हेल्प केलेली होती. ते एक मवाळ नेते होते आणि ते काय होते, गांधीजी आणि मोहम्मद अली जिन्ना जे होते त्या दोघांचे राजकीय गुरु होते. राजकीय गुरु कोण होते? गोपालकृष्ण गोखले. गुरु होते कोणाचे? गांधी आणि जिन्नाचे. जिन्ना कोण? फादर ऑफ पाकिस्तान, जिन्ना. ठीक आहे, पहिले राष्ट्रवादी होते ते, पण नंतर एकदम पलटू झाले. त्यांनी पलटला आणि पाकिस्तान निर्माण करायचा प्रयत्न केला. नेक्स्ट, डॅश यांनी प्रार्थना समाज स्थापना केली होती. तर कित्येक वेळा झालेला आहे है ना. गोपालकृष्ण गोखले आत्ताच झालं, त्यांच्याबद्दल गणेश सावरकर. बेसिकली मी तर नाव ऐकलं नाहीये हे. ठीक आहे, महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दलही आपलं बोलून झालेलं आहे. नेक्स्ट, द सेल वॉल ऑफ फंगी आर मेड ऑफ चिटिन. चिटिननी बनलेली असते सेल वॉल ऑफ. सेल बद्दल खूपच प्रश्न येत आहेत. सेलचा टॉपिक घेऊया. सेलचा टॉपिक मला खूप छान प्रकारे येतो शिकवता, मलाही छान प्रकारे पाठ आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार 19 आणि 20 मध्ये भारताने सुमारे डॅश टन प्लास्टिक, डायरेक्ट डाटा या लक्षात ठेवा, 34.7 लाख. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकाराबाबतच्या तरतुदीशी संबंधित आहे? तर मी तुम्हाला सिटिझनशिप बद्दल सांगितलेलंच आहे ना, सिटिझनशिप किंवा नागरिकत्व. तर यातलं तुम्ही सगळं सोडवा, मला सांगा हे त्या तिन्हीचा तुम्ही रिकॉल करा की काय उत्तर येईल. ठीक आहे, नेक्स्ट, रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते? तर रामकृष्ण मिशनचे संस्थापक होते स्वामी विवेकानंद. ज्यांचं खरं नाव काय होतं? नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त.
ठीक आहे. त्यांचं खरं नाव होतं परमहंस मिशन जे होते, रामकृष्ण परमहंस जे होते ते त्यांचे टीचर होते. त्यांच्या नावाने त्यांनी एक मिशन स्थापन केले होते. 1800 केव्हा यार, रामकृष्ण मिशन 1897 मध्ये त्यांनी स्थापन केले होते. ठीक आहे. आणि त्यांनी शिकागोमध्ये परिषदेमध्ये हिंदूची काय केलं होतं, प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. ठीक आहे. हे पण विचारतात ते कुठे प्रतिनिधित्व किंवा कोणी प्रतिनिधित्व केलेलं असं विचारतात ते. ठीक आहे. अजून काय त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट, त्यांचा जो जन्मदिवस आहे 12 जानेवारी, तो युवा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन म्हणून ओळखला जातो. ठीक. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाशी संबंधित आहेत. बेसिकली त्यांचं यामध्येच नाव येतं, विधवा पुनर्विवाह. राजाराम मोहन राय बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज स्थापन केला त्यांनी, आर्य समाज. ठीक आहे. केव्हा स्थापन केलेला आहे त्यांनी आर्य समाज? तर 1876. ठीक आहे, 1876 मध्ये. आणि त्यांनी एक सर्वात इम्पॉर्टंट इंडिया फॉर इंडियन्स असं घोष वाक्य दिलेलं होतं. इंडिया फॉर इंडियन्स, भारत भारतीयांचे. ठीक आहे. इंडिया फॉर इंडियन्स कोणी दिलेला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. बस. नेक्स्ट, डॅश यांनी अवध किसान सभेची स्थापना व नेतृत्व केलेले आहे. या दोघांनी स्थापना व नेतृत्व केलेले आहे. जवाहरलाल नेहरूजी अँड बाबा रामचंद्र. युपी मध्ये स्थापन झालेली होती शेतकरी संघटना होती. 1920 मध्ये स्थापन केली होती. केव्हा? 1920 मध्ये, 1920, लंडन. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 11 नुसार, हे मी सांगणार नाहीये, हे तुम्हालाच सांगायला पाहिजे, मी शिकवलंय हे तुम्हाला. 16 पहा, डॅश मध्ये महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनर्नामकरण हे यशवंतराव चव्हाण विकसित प्रशासन प्रबोधिनी यशदा हस्ते करण्यात आले. तर 1990 मध्ये. फॅक्च्युअल आहे आणि असा क्वेश्चन हा पहिलाच आलेला आहे, या अगोदर नाही आला. ठीक. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात बरडा वन्यजीव, थोडीशी साईज छोटी करते यार मी याची, बरडा वन्यजीव आहे, तर ते गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये अजून काही इम्पॉर्टंट आहे, गिरी नॅशनल पार्क, गिर नॅशनल पार्क. परत नाल सरोवर एक आहे, प्रश्न येऊ शकतो नाल सरोवर. अजून याच शिफ्ट म्हणण्यापेक्षा या एक्झाम मध्ये रानगाढव जास्त कुठे मिळतात हे विचारले होते. तर रानगाढव हे गुजरातमध्येच. ठीक आहे. गुजरातच्या कच्छ साईडला, कच्छ. हे इम्पॉर्टंट 3 आहेत गोष्टी गुजरात बद्दल. अजून ओडिसामध्ये कोणते आहे अभयारण्य? तर सिमलीपाल लक्षात ठेवा. आता सध्या सिमलीपाल काहीतरी कशासाठी तरी गाजलेलं काल परवा, काय सीन होता माहित नाही. सिमलीपाल एक लक्षात ठेवा. सतकोसिया आणि चिलिका एक लक्षात ठेवा. उत्तराखंडचा सर्वात इम्पॉर्टंट आहे, उत्तराखंडमध्ये सर्वात पहिला नॅशनल पार्क आलेला जिम कॉर्बेट, भारताचा सर्वात पहिला नॅशनल पार्क जिम कॉर्बेट. ठीक आहे. राजाजी, नंदादेवी, राजाजी, एकदम असे पटपट तुम्हाला यानं गरजेचं आहे. राजाजी, नंदादेवी, पहिला प्रश्न की उत्तर यायला पाहिजे. आसाम मध्ये काझीरंगा. अजून छोटी करू काय यार साईज, बनत नाहीये. असो, आसाम मध्ये काझीरंगा आहे. एकशिंगी गेंडा इथे पाहायला मिळतो. मानस एक आहे, इम्पॉर्टंट आहे मानस. आणि बोनारस. ठीक आहे. हे 3 लक्षात ठेवा. थोडेसे महाराष्ट्राचे पाहून घेऊया, चालेल ना? महाराष्ट्राचे मेळघाट एक इम्पॉर्टंट आहे, पोलीस भरतीमध्ये यावेळेस खूप जास्त विचारलेला मेळघाट.
जे की अमरावतीमध्ये आहे. अमरावती. राधानगरी एक आहे जे की आपल्या कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर. नागझिरा एक आहे. नागझिरा जे की भंडारामध्ये आहे. भंडारा असं मी लिहत नाहीये. ठीक. भीमाशंकर एक आहे. भीमाशंकर सांगायची गरज आहे का? पुण्यामध्ये आहे, प्रत्येकाला माहित असेल. गौताळा ओट्रम घाट हे CSN साइड आहे, छत्रपती संभाजीनगर. ओके. नेक्स्ट. खालीपैकी कोणाला कबड्डीसाठी अर्जुन पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले? 2022 हा क्वेश्चन होता. 2025 मध्ये अर्जुन पुरस्कार कबड्डीमध्ये कोणाला मिळालेला आहे? सरजित सिंग. आणि फिमेल मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर पूजा कांजला. ठीक. नेक्स्ट. Which of the following statements is correct regarding अटल पेन्शन योजना? तर दी स्कीम वॉज लॉन्च इन 2018. रॉंग आहे, 2015 मध्ये लॉन्च झालेली आहे. अंडर दी स्कीम मिनिमम पेन्शन ऑफ रुपीज is guaranteed by the government of India to the subscriber as the age of 60 years with a minimum monthly contribution for those joining at the age of 18 of rupees 210. तर हे दुसरा योग्य आहे. जे कोणी 18 वर्षाचे असेल, ज्याने कोणी जॉईन केलेला असेल, तर त्याला मिनिमम किती रुपये? 5,000 रुपये पेन्शन मिळेल त्याच्या वयाच्या 60व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला. तो जसं जसं हे करेल. त्यामध्ये एक अजून गोष्ट आहे की जे कोणाचे लोन असेल तर त्या लोनवाल्यांना ही योजना लाभदायक नाहीये, बेरोजगारांना आहे. ठीक आहे. आणि 2018 नाही तर 15 मध्ये आलेली ओनली 2 इथे योग्य उत्तर आहे. तर युप्लेक्टेला बिलॉंग्स टू विच ग्रुप ऑफ एनिमल किंगडम? फायलम पोरिफेरा मध्ये आहे. ठीक आहे, युप्लेक्टेला. बाकी तर मी अगोदर सांगितलेले आहेत, पण सायन्स नंतरच पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्मीय समुदाय हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश टक्के आहे? तर 2.3% आहे. सर्वात जास्त हिंदू जनसंख्या आहे, तर किती टक्के जास्त आहे? आठवत नाही. 64% 79.8% जास्त आहे. ठीक आहे. मुस्लिमची किती होती? तर हिंदू नंतर मुस्लिम येणार सर्वात जास्त. मुस्लिमची आहेत 14.2% आहेत मुस्लिम भारतामध्ये. ठीक आहे. आणि ख्रिश्चन येणार 2.3. तिघ झाले. सिख किती येणार? सिख आहेत 1.7. ठीक. बुद्ध कमी आहेत, 0.7% आहेत. ठीक. आणि जैन सर्वात कमी आहेत, 0.4% आहेत. ओके, समजलं तुम्हाला इतकं? 0.8% हिंदूची 0.6% हिंदू घटलेले आहेत आणि 0.8% मुस्लिम वाढलेले आहेत 2011 जनगणनेनुसार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यमुना नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते? तर गंगा नदीला म्हणजे प्रयाग, अलाहाबादला जाऊन मिळते. त्रिवेणी संगम खूप ऐकण्यात आलं असेल. अलाहाबाद कुंभमेळा, ज्यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती माता या तिघीचा संगम होते, ज्यामध्ये सरस्वती माता हे अदृश्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॅश मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय ही पदवी दिली गेली? तर 1858 मध्ये गव्हर्नर जनरलचं नाव काय झालं? व्हाईसरॉय झालं. हे ब्रिटिश संस्था वगैरे आहेत. आता हे रट्टा मारणंच गरजेचं आहे तुम्हाला. एक्झाम येत आहे जवळ कंबाईनची, त्यामुळे हे तुम्हाला हेल्प होईल. कदाचित हे प्रश्न टाकतील ते का, तर ऍक्ट विचारलेले आहेत. ऍक्ट त्यामध्ये हे पण ऍक्ट इम्पॉर्टंट आहेत. ते ह्या समोरचे ऍक्ट विचारले होते त्यांनी. हे ऍक्ट पण पाहून जा. 1773 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी जी होती याने ब्रिटिश संसदीय नियंत्रण सुरू केले. ठीक आहे. बंगालच्या गव्हर्नर जनरलचे पद निर्माण केले आणि कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची त्यांनी स्थापना केली. बंगालचे गव्हर्नर जनरल दिले. बंगालचा गव्हर्नर होता, त्याला गव्हर्नर जनरल असं नाव दिलं. तर पहिला गव्हर्नर जनरल आणि शेवटचा गव्हर्नर कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग्स म्हणू शकतो. नियम आणि कायदा. ठीक आहे. हे आपण 8वीला गेलेला असेल अभ्यास.
चार्टर कायदा आलेला 1833 मध्ये. जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता, हाच तो जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता, त्याचं नाव भारताचे गव्हर्नर जनरल झाले, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. मग पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता? तर लॉर्ड विलियम बेंटिक. कसं लक्षात ठेवायचं? लॉर्ड विलियम बेंटिकने 1828 मध्ये काय काम केलेलं? सतीबंदी केलेला. सतीबंदी कोणासोबत केलेली त्यांनी कमी? तर राजाराम मोहन रॉय सोबत मिळून. त्याच्या आसपासचाच काळ आहे ना 1833, तर त्यामुळे बेंटिक लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट चार्टर कायदा. तर चार्टर कायदा केव्हा आलेला? 1853 मध्ये आलेला. आणि गव्हर्नर जनरल परिषदेचे कायदेविषयक आणि कार्यकारी कार्य प्रथमच वेगळी केले. नागरी सेवासाठी, हे इम्पॉर्टंट आहे, इतकाच इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. 1853 मध्ये नागरी सेवा मुक्तपणे खुली स्पर्धा झाली. कॉम्पिटिशन, ओपन कॉम्पिटिशन. ते कोणालाही घ्या, कोणालाही जाऊ द्या असं काही नव्हतं सीन. ओपन कॉम्पिटिशन IAS ची सुरुवात झालेली आहे. परत भारत सरकार अधिनियम 1858. 1857चा उठाव तुम्हाला माहित असेल, शालेय पुस्तकामध्ये वाचलेला असेल तुम्ही. भारताच्या उत्तम शासनासाठी अधिनियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिनियमाची कंपनी राज संपुष्टात आली. ठीक आहे. गव्हर्नर जनरलचे पद काय झाले? गव्हर्नर जनरलच्या पदचं नाव नंतर काय झालं? रॉय. मग कोण झालं शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला रॉय? तर लॉर्ड कॅनिंग. यांना स्वतःला नाव लॉर्ड दिलेले आहे. हे खरे लॉर्ड नव्हते हा. यांना लॉर्ड ते बुक मध्ये आहेत आपल्या, म्हणून मला पाठ आहे ते लॉर्ड म्हणायची सवय आहे. पण तुम्ही तर ऍटलिस्ट नका म्हणू, मला तर जाम राग येतो. तर ह्याचे उत्तर काय आहे? तर याचे उत्तर आहे 1858चा गव्हर्नर जनरल रॉय पद आले. ठीक आहे. कोण होतं पद आल्यानंतर? कॅनिंग होता. कॅनिंग. नेक्स्ट, which of the following statement is correct regarding Robert Clive? तर he led the company's army against सिराजुद्दौला at Battle of Plassey. Yes, Battle of Plassey झाली होती 1757 मध्ये. ओके. He initiated the policy of paramountcy. तर ना, पॅरामॉन्टसीची पॉलिसी त्यांनी इनिशिएट केलेली नाहीये. पण त्यांनी द्विशासन पद्धत आणलेली. द्विशासन कोणी आणलेली? रॉबर्ट क्लाइव्हने. केव्हा आणलेली विचारलं तर 1765 मध्ये द्विशासन पद्धती आणलेली. ठीक आहे. मग हे पॉलिसी ऑफ पॅरामॉन्टसी कोणी आणलेली असं विचारलं तर काय सांगणार? तर हेस्टिंग्सने आणलेली. हेस्टिंग्स. ठीक आहे. म्हणजे नेमकं काय व्हायचंय? सर्व भारतीय संस्थान जे आहेत पॉलिसी ऑफ पॅरामॉन्टसी मध्ये, सर्व भारतीय संस्था ज्या आहेत कोणाच्या हद्दीमध्ये येणार? तर ईस्ट इंडिया कंपनीच्या, जे ब्रिटिशांच्या कंपनीच्या हद्दीमध्ये येणार हे पॉलिसी ऑफ पॅरामॉन्टसी. हेस्टिंग्स खूप चलाक होता. नेक्स्ट, शेवटचा फायनल क्वेश्चन. डॅश मध्ये भारतात उपदान प्रदान पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी. ओके. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अधिनियम नियमित करण्यात आले. तर 1972 मध्ये पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी करण्यात आली. म्हणजे रिटायर माणसाला काय लाभ दिला जायचा, कौतुक म्हणून, त्याच्या कामाचं कौतुक म्हणून 5 वर्षासाठी लाभ. तुम्ही म्हणाल ग्रॅच्युटीनं पेन्शन एकच आहे. नाही, पेन्शन असं असतं की यार प्रत्येक महिन्याला त्यांना काय मिळतो? वेतन मिळत असतो. ठीक आहे. आणि लाईफ टाइम. ठीक आहे. पण ग्रॅच्युटीचं तसं नसतं, एकदमच दिलं जातं आणि 5 वर्षानंतर काहीतरी लाभ मिळतो. ठीक आहे. तर इथे आपले 25 प्रश्न संपलेले आहेत आणि मला असं वाटतं मी व्यवस्थित शिकवलं असेल. काहीतरी चूक कमी जास्त झालं असेल, नाही असं नाही. ठीक आहे. तर काय वाटलं असेल तुम्हाला काही चूक तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आवडलं का तुम्हाला लेक्चर हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. तुम्ही करत नाही आहात, मला तो डाटा मिळतो युट्यूब कडून की हे लोक सबस्क्राईब करत नाहीत, फक्त सीन करून सोडून देतात. ठीक आहे. प्लीज आणि शेअर करत चला. आवडलं असेल लेक्चर तर प्लीज सांगा एकदा, नसेल आवडलं तरी सांगा, काय हरकत नाहीये. आणि कंटिन्युटी मध्ये रोज घ्यायचा मी प्रयत्न करेन. आता उद्या पण येईल लेक्चर. तुम्हीच कंटाळून जाल की यार रोजच लेक्चर ऍड करत आहे यार. चला एंड करते मी लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.